वा एक नंबर. कोकणातली बायको करण्याचा फायदा आहे बा. तर आपला आज मासा माझ्या सासऱ्यांनी कसा टेस्टी मासा तयार करून दिला हे तुम्ही बघू शकता माझ्या या आजच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा. सासऱ्यांनी आणि चिवनी मिळून मासा अशा प्रकारे चरचरीत स्वच्छ केला. चिव तर सुट्टी देतच नव्हते, सारखं परत परत त्याला हात लावत होते. मग मछली जल की रानी है. माशावरनं एक गाणं पण आमचं झालं बरं काय. ती मांदेली पण तुम्हाला सांगतो स्वच्छ करून झाली. नमस्कार, मी शिवाज जाधव, जाधव फॅमिली व्लॉग्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो. आज आहे आमच्याकडं माशाचा बेत. ही आहे मांदेली. ही तुम्हाला सांगतो चरचरीत फ्राय करून खायची. दाबून द्यायचा दणका. आणि बायको माझ्याकडे आता बघतीया रागानं माझ्याकडे बघायला लागल्या बघा. असं कसं तोंड दात बघा, दात उचकून बघतीया. त्यामुळं कसं आहे, हा स्वप्नील इकडं, हा तर आमचा कॅमेरामॅन आहे स्वप्नील कुराडे. आणि आमची चू एक मासा घेऊन असं फिरायला लागली या. ते बघा, चू मासा दाखव. अरा माशाचा पूर्ण चेंदा मेंदा केलेला आहे आमच्या चिवनं. तर आणि मासे तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, कमेंट करा. आता ही शिवा घालल्या बघा, पोरगीला आमच्या शिवा घालायला लागलाय. हे आई बघा, मासा टाकला पण आता ही असं भांडतात बघा. काय करा सांगा पोरगी. अरे घरातले पोरगी सगळं असा मासा घरातले टाकायला लागली. त्यामुळे काय विषय येत नाही. आणि पोरगी काय ऐकत नाही. मूर्खासारखं काहीतरी तुम्ही करत बसता. हे मूर्ख म्हणत्या, मूर्ख आम्हाला बायको मूर्ख म्हणत्या. अन्याय होतोय, अन्याय सगळ्यात मोठा अन्याय आहे. घरभर तिने सगळे मासे केला नाही. अरे एक मासा घेऊन पोरगी फिरत्या तरी घरभर केलं म्हणत्या आणि भांडत्या. आणि तोंड करून भांडायला मला बाय सगळं भांडत्या. आणि कोण बायका भांडत्या काय, भांडकुरी बायका कोकणात आणल्या. अरे साधी साधी माणसं म्हणजे कोकणात साधी माणसं म्हणतात. आणि ही भांडत्या. या मासाच्या शपथ सांगतो, अन्याय होतोय, अन्याय. इथे चेहरा दाखव, तोंड दाखव, तोंड दाखव, तोंड दाखव. हा तू कॅमेरा व्यवस्थित पकड. दिसतोय का नाही मी दिसलं पाहिजे, मला तोंड दिसलं पाहिजे, मला राग आला दिसलं पाहिजे. बंद करता इकडे असं चरचरीत भाकराचं काम चालू होतं. तिकडे मासं धुण्याचं फ्राय करण्याचं काम चालू होतं. आणि इकडं बायको आपली भाकर करत होते. बायको जरा कसं करते भाकरी बघा, ती मलाच जाच म्हणते. आणि अहो मी एवढं छान बायको भाकरी करते म्हणून दाखवावं लागलो आहे बघा. असं हा असा कळकळीत गोळा केला तर मला पण शिकवणार आहे ती भाकरी करायला. कारण कसं आहे, भाकरी करायला शिकवायला बरं हो, स्वावलंबी राहिलं पाहिजे. उद्या बायको म्हटली तर कसं आहे बघा. आता हे बघा असं हे करत्या. तोंड दाखव इकडं म्हणजे जरा बघा असं तोंड दाखवत नाही बरं का ही बायको. असं करते बघा. काय सांगायचं तर मला सांगतो. हाच जरा बघू, जरा दात काढ. असं कर की. मला सांगतो असं हे सगळे व्हिडिओ करायला लागतात मला हो. तर भाकरी तरी जमत्या अहो. लग्न झाल्यानंतर मी शिकवलं बरं काय. म्हणजे मला येत नाही आता, पण तरी पण मी शिकवलं तुम्हाला सांगतो. हां पण असे असते बघा, खोकते आणि भाकरी करते म्हणजे तुम्हाला काय सांगायचं तुम्हाला. तरी आता भाकरी व्यवस्थित येतात बघा, चांगली झाल्या भाकरी थोडा. पण काय विषय नाही, विषय आपला हार्ड असतो. तर हाय बा फुगली बाबा भाकरी. हे वा वा वा, गुड 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 गुड. मी शिकवलो आहे हो, मला येत नाही सोडा, पण तरी पण मी शिकवलो. कसं करते बघा सासऱ्या. बघा सासऱ्याच्या अंगात काय आमच्या किडा कमी नाही तर बघा बघा तोंड बघा. हां असं करते बघितलं काय. पण जेवण हे एक नंबर करते हो, सुट्टी देत नाही. आणि हे बघा हे खोबरं खात फिरायला लागलं नुसतं आपलं उगाच. हां काजू खायला लागले बघा. हां तुम्हाला सांगतो आता हे चरचरीत आपलं नारळ फोडून सासरं आपलं आमटी करायच्या तयारीत आहे. माशाची आमटी कसं करते, कसं लागते हे बघायला लागणार. हां व्हिडिओला सबस्क्राईब करायला लागते. माशाला असं चरचरीत मसाला लावण्यात येत आहे. दुसरं मासा पण तिकडं ठेवणार आहे. हे मम्मा आमची लाजते हो, ती म्हणत्या व्हिडिओ मला घ्यायचं नाही, माशाला तेवढं घ्या म्हणताना मम्माला काय घेत नाही. हां हे बघा कोकम, एक बायकोच्या गावाकडनं कोकम आणलं आहे. हां हे मम्माला अजून बघा असं पाठीमागं होऊन असं व्हिडिओ करायला लागला मम्मा. हां मम्माचा नुसता हात दाखवतो. कसं आहे मासा असं चरचरीत, माशाला कसं असं मसाला चरचरीत लावावा लागतो आहे. कोकम चांगल्यापैकी लावलं की मासा कसं थोडा वेळ असं ठेवायचा आणि मग नंतर तळायचा का नाही, सुट्टी द्यायचा नाही. आत्ता तुम्हाला सांगतो त्यावर लाईक करा. हां त्यावर लाईक करा. मासा असं
तोंडाला पाणी सुटलं पाहिजे. तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर नक्की लाईक करायचं, कमेंट करून सांगायचं. जर का मासं तुम्हाला खायला असाल, तुम्ही आवडत असेल तुम्हाला, तर 100% लाईक करायचं, कमेंट करून सांगायचं. हां हां आता काय कसं आहे कढीची तयारी. हां हे बघा असे कढीची तयारी झाली. आत्ता बघू कढी कशी करते. हे असे इचून एक एक कोकम बेस्टपैकी बघून टाकलं. सासरे म्हणजे तुम्हाला सांगतो अनुभव कसं बघा की कोकम टाकायला लागत एक एक बघून व्यवस्थित. अरे सगळा गोंधळ आहे बाबा इथं. कंपनी फुटकवळ आमटी केली आहे मच्छीची, त्यांनी करतात त्या पद्धतीने, म्हणून मी त्याच्यावर टेन्शन केलेलं नाही. काय करायचं ते करू दे तिथं. हे बघा हा एक नंबर आहे. सगळा सुट्टी नाही. हां 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 हे मिरचीला तांग रे कोणती चिमला मिरची तांग चांगली. आणि पावडा एकदम चांगला आहे. आम्ही ते मुलगीला शिक्षण द्यायला लागलेत बघा कसं. हां हां हे सासरे मुलगीला शुक्रवार शनिवार रविवार 3 दिवस चंदे औषध आले मग सोमवार इकडे. हां कळलं का तुला नाही. बघू कसं होते टेस्ट. चरचरीत कढी बनवली जाते एक नंबर. बघा असं टेस्ट करते बघा आधीमध्ये. हां हा आहे पोते खाय बरं आहे छान छान. ओके ओके गुड गुड. इकडं पॉपलेट आता तळायला घेतलेला आहे चरचरीत. इकडं आता कढीला पण चांगली उकळी यायला लागल्या. कढीला हळूहळू उकळी आली. आता बघा घेते मांदेली. काय लहान मासं कुठलं मांदेली. हां आता हे मांदेलीची कढी करणार आहेत. आता हे जरासं असं उकळी लहान गॅसवर घेऊन उकळी फुटलेली आहे. बघा हां फादरनं आमच्या स्वतः ऐकू जात नाही खरंच. दुसऱ्यानं उगाच आपलं जोरात ओरडतात गॅस कमी म्हणून. हां एक तरी 2 मांदेली गेली बघा. आता हे असं एक एक करत हळूहळू मांदेली सोडली कढईत. आणि आता तुम्हाला सांगतो इकडं मासा पॉपलेट पण इकडं भाजायला चालू झाला चरचरीत. इकडं आता सगळी मांदेली बुडाली, पलटी मारली याच्यात. कॉन्सन्ट्रेशन बघा. त्यामुळे जेवण चांगलं होते हो. उगाच चव येत नाही. टेस्ट तुम्हाला नक्की सांगतो जेवतीवेळी. तर लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला जर काही मांदेलीची अशी कढी बिडी आवडत असेल तर. कढी आता चांगली कोथिंबीर आहे. कढीला तरी चरचरीत उकळी फुटली आहे. इकडं आता मासं बेस्टपैकी तयार. चार 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 आवाज कसा येतोय बघा. बेस्टपैकी तळला जातोय करकरीत. नाद खुळा सासऱ्याला 10 पैकी 10 मार्क. पापलेट भाजलाय मी आणि सासऱ्याला 10 पैकी 10. मम्माने काय म्हटलं नाही. सगळीकडे आमच्या मस्त बांधलाय सगळीकडे ताटात दाखव. आणि सासूबाईने जाऊला कोंबून हे केलंय ते नाही. फक्त कढी सासऱ्याने केली तर 10 पैकी 10. नाद खुळा बांगडा हे वाजोबाची चुऱ्या. काय म्हणायचं शिंपल्या. कधी तरी एक नंबर. नाद खुळा 10 पैकी 10 मार्क. जेवण एक नंबर. अशी रिअल मजेशीर व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा.